आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झालंय। नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झालंय। अत्यंत दुःखदायक बातमी समोर येते। नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र त्या दरम्यानच ही अत्यंत दुःखद अशी बातमी आहे, वसंत चव्हाण यांचं निधन झालेलं आहे। तर नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते आणि उपचार सुरू असतानाच त्यांचं निधन झालेलं आहे। अत्यंत दुःखद अशी ही बातमी। नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झालंय। हैदराबादच्या किम्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि त्या दरम्यानच वसंत चव्हाण यांचं निधन झाल्याची अत्यंत दुःखदायक अशी बातमी समोर येते। तर नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झालेलं आहे। त्यांच्यावर हैदराबादच्या एका रुग्णालयात उपचार सुरू होते। किम्स या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि त्या दरम्यानच ही दुःखदायक बातमी आहे। हैदराबाद येथील या रुग्णालयातच वसंत चव्हाण यांचं निधन झालेलं आहे। तर अत्यंत दुःखदायक अशी बातमी आता आपण बघतोय। हैदराबादमध्ये रुग्णालयात उपचारादरम्यान वसंत चव्हाण यांचं निधन झालेलं आहे। हैदराबादच्या किम्स रुग्णालयात वसंत चव्हाण यांच्यावर उपचार सुरू होते आणि त्या दरम्यानच ही अत्यंत दुःखदायक अशी बातमी समोर येते। 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वसंत चव्हाण हे खासदार म्हणून नांदेडमधून निवडून आलेले होते आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागलेला होता। त्याच्यामुळे त्यांना हैदराबादला एअर ॲम्ब्युलन्सनं हलवण्यात आलेलं होतं। हैदराबादमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते। ज्ञानेश्वर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, त्यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। ज्ञानेश्वर, अत्यंत दुःखद बातमी की खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झालंय। निश्चित वृषली 13 ऑगस्ट रोजी खासदार वसंतराव चव्हाण यांना जे आहे ते श्वास घेण्यासाठी अडचण येत असल्याने त्यांना नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। त्यानंतर तातडीने एअर ॲम्ब्युलन्सनं जे आहे ते त्यांना हैदराबाद येथे दाखल करण्यात आलं होतं आणि त्यानंतर गेल्या 13 ऑगस्ट पासून त्यांच्यावर हैदराबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू होते। त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली होती, मात्र आज सकाळी अत्यंत दुर्दैवी बातमी समोर आली आणि नांदेड काँग्रेसचे खासदार वसंतराव चव्हाण यांचं निधन झाल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे। त्यांच्यावर जे आहे ते डॉक्टरांनी प्रयत्न केले, त्याचबरोबर जे आहे ते खासदार राहुल गांधी यांनी वेळोवेळी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली। तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे लक्ष ठेवून होते, मात्र त्यांच्या तब्येतीत सुधारणा न झाल्याने त्यांचं निधन झाल्याचे चित्र या ठिकाणी आता पाहायला मिळतं। नांदेड जिल्ह्यात जे आहे ते एकंदरीत शुभका पाहायला मिळते। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये अनेक जण जे आहे ते हिरमुसले आहेत आणि वसंतराव चव्हाण यांनी जे आहे ते लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता। ज्या पद्धतीने आपण बघतोय की वसंतराव चव्हाण यांनी विजय मिळवला होता लोकसभा निवडणुकीत तोंडावर। काँग्रेसचे नेते अशोकराव चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला होता। अशा परिस्थितीत नांदेडच्या जनतेने जे आहे ते वसंतराव चव्हाण यांना साथ दिली होती, मात्र आज अखेर त्यांचं निधन झालं आहे। अगदी खासदारकी होऊन 5-6 महिने ओलांडले होते आणि अशा पद्धतीत त्यांचं निधन झाल्याने नांदेड जिल्ह्यावर जे आहे ते शोक चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। नक्कीच